हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 18 नोव्हेंबर 2023. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या थॉट्स दॅट थ्राईव्ह या चॅनलवरच्या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपणा सर्वांचं स्वागत 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 करते. मनात सकारात्मक विचार आणि चेहऱ्यावर स्मितहास्य हे आपल्या कट्ट्याचं स्लोगन आहे. हे जे स्मितहास्य आहे ते टिकवण्यासाठी आपण आता एका शक्तीची आपल्यामधली जी शक्ती आहे ती शक्ती आपण आजपासून वाढवणार आहोत आणि त्याचं नाव आहे पॉवर ऑफ ॲक्सेप्टन्स. स्वीकार म्हणजे काय हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं. स्माईल प्लीज फोटो काढताना पूर्वी असं म्हणायला लागायचं, पण आत्ताच्या या युगात, या बदललेल्या जीवनशैलीमध्ये स्माईल प्लीज असं कोणाला सांगायची गरज नाही लागत. कारण सेल्फीचं जग आहे. सेल्फी काढताना अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सगळेच जण स्माइली फेसमध्ये असतात. पण हा जो स्माइली फेस आहे तो आत्ता खरंच खराखुरा मास्क आहे, म्हणजे खराखुरं स्माईल आहे. प्रसन्न चित्त, हर्षित मुखता ज्याच्यामध्ये आपण म्हणतो तसं आहे का? हा आर्टिफिशियल मुखवटा सगळ्यांनी स्माइली फेसचा घातलेला आहे. ते एकदा आपण स्वतः तपासून बघायचं आहे. आणि हे स्मित हास्य टिकवण्यासाठी आपण स्वीकार ही वृत्ती आता धारण करायची आहे. त्यासाठी प्रथम आपण एक शब्द बदलायचा आहे आजपासून. तो एक शब्द कोणता? तर एक्सपेक्टेशन. न होता मनासारखे दुःख मोठे असं रामदास स्वामींनी म्हणले आहे. म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या मनाच्या विरुद्ध काही घटना घडली, कुठली परिस्थिती आली आपल्यासमोर, तर आपल्याला दुःख व्हायला लागतं, आपल्याला वाईट वाटायला लागतं. असं का होतं बरं? तर एक्सपेक्टेशन, अपेक्षा. तर आजपासून आपण एक्सपेक्टेशन्स या शब्दाच्या ऐवजी ॲक्सेप्टन्स या शब्दाचा वापर करायचा आहे. म्हणजे तो शब्द आपल्या मनामध्ये, आतमध्ये, खोलवर रुजवायचा आहे. ॲक्सेप्टन्स म्हणजे काय याचं ज्ञान, म्हणजे याची जाणीव आपल्याला होऊन द्यायची आहे आणि त्याचं स्वरूप पण बनायचं आहे आपण आता. हे करून बघा. हे हळूहळू जमायला लागतं. केल्याने होतं आहे रे, आधी केलेचं पाहिजे. तरी एक्सपेक्टेशन या शब्दाच्या ऐवजी ॲक्सेप्टन्स हा शब्दाचा वापर करायचा, त्याचं स्वरूप बनायचं. आपण कोणाकडनं अपेक्षा केली ना, आणि त्या अपेक्षा जर का आपली पूर्ण नाही झाली तर आपल्याला दुःख होतं आणि मग त्या दुःखातूनच पुढच्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात. आणि मग तिथे जेव्हा एक्सपेक्टेशन असतं तिथे ॲक्सेप्टन्स नसतो, तिथे स्वीकार नसतो. त्यामुळे पहिल्यांदा आपण आता एक्सपेक्टेशनच्या ऐवजी ॲक्सेप्टन्स ही शक्ती आपल्यातली वाढवायची आहे. आपल्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य कधी येईल बरं? तर आपलं मन जेव्हा हसरं मन असेल ना, तेव्हाच येईल. मन म्हणजे काय? सोचणे की शक्ती. हे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे. तेव्हा या स्मितहास्य आपलं टिकवण्यासाठी आपण अजून काही उपाययोजना करायच्या आहेत. आणि त्या उपाययोजना कोणत्या त्या आपण हळूहळू बघत आहोत. तर कुठलीही व्यक्ती आहे आपल्यासमोर की जिच्याशी आपले काही वाद निर्माण होत आहेत किंवा पटत नाही आहे, तर पहिल्यांदा याचा स्वीकार करायचा आहे की ती व्यक्ती जशी आहे तशी तिच्या संस्कारांसकट आपण तिचा स्वीकार करायचा आहे. अर्थात हे कधी होईल? जेव्हा आपल्याला ही समज येईल की त्या व्यक्तीचे संस्कार तसे आहेत आणि ती व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळे आहे. कारण आपण इथे काय विचार करतो की माझ्यासारखंच या व्यक्तीने वागलं पाहिजे, माझ्यासारखंच हे घडलं पाहिजे, माझ्यासारखंच या व्यक्तीने बनलं पाहिजे. हा जो काय अट्टाहास आहे, त्या अट्टाहासापायी ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे इथे परत एकदा एक्सपेक्टेशन आलं. त्यामुळे आपण एक्सपेक्टेशन बाजूला ठेवायचं आहे, ॲक्सेप्टन्स आणायचं आहे. म्हणजे काय होईल? त्या व्यक्तीला आपण स्वीकारायला लागू आणि मग हळूहळू आपल्यातले वाद संपुष्टात येतील.
याने काय होईल, आपले बिघडलेले नातेसंबंध पुन्हा एकदा जुळायला लागतील आणि नातेसंबंधातली कटुताही संपायला लागेल. कोणतीही परिस्थिती आपल्या समोर येऊ देत, त्या परिस्थितीला जर का आपण परिस्थितीचा जर का आपण स्वीकार केला ना त्या क्षणी, की ही अशी परिस्थिती माझ्यासमोर आता आलेली आहे, इट्स ओके, फाईन, दिस इज हाऊ इट इज, दिस इज हाऊ इट इज. म्हणजे जशी आहे परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये मी आत्ता काही ऑलरेडी ती परिस्थिती आलेली आहे, तर त्या परिस्थितीमध्ये मी बदल करू शकते का? ते नाही बदल करू शकत. हा जो स्वीकार आहे, ॲक्सेप्टन्स, तो आता आपण आपल्यात आणायचा आहे. म्हणजे काय होईल, तर आपण त्या परिस्थितीशी सामना देण्यासाठी आपण समर्थ बनू. आणि जर का प्रॉब्लेम असेल, तर त्या समस्या असेल, तर त्या समस्याचं स्वरूप आपण बनायचं नाही आहे, आपण समाधान स्वरूप बनायचं आहे. म्हणजे काय, तर आपण प्रॉब्लेम असं म्हणत राहिलो, तर त्या प्रॉब्लेमचं आपण स्वरूप होऊ. तर आता जेव्हा आपण स्वीकारू ना ती परिस्थिती किंवा ती व्यक्ती, ती गोष्ट, काही असेल, स्वीकारली, तर त्याचं आपण स्वरूप बनायला आपल्याला सोपं जाईल आणि आपण समाधान स्वरूप बनू. म्हणजे त्याच्यावरचं आपल्याला सोल्युशन सापडायला लागेल आणि सोल्युशन सापडलं की आपले प्रॉब्लेम्सच संपुष्टात यायला लागतील. त्यामुळे स्वीकार हा किती आवश्यक आहे ते आता आपल्याला पटलं असेल. आपण विचारांच्या शास्त्र बघितलं, त्या विचारांच्या शास्त्रामध्ये एक विचार जर का आपण 17 सेकंद ठेवला, तर आपल्याला त्याची जाणीव व्हायला लागते, अवेअरनेस यायला लागतो. आता इथे आपण स्वीकार याची जाणीव आपल्याला झालेली आहे, ते ज्ञान, त्याची समज आपल्याला अंडरस्टँडिंग आलेलं आहे. मग ते स्वरूप बनण्यासाठी तोच विचार, स्वीकार आपण 68 सेकंद केला, तर त्याचं स्वरूप बनायला लागू आणि 21 दिवस केला, तर तो स्वरूप आपण कायम टिकेल आपलं. आपण त्या संस्कारामध्ये जायला लागू आणि तोच विचार आपण 3 महिने केला, तर आपला तो संस्कार कायमचा बनेल. ती एक आपली बिलीफ सिस्टीम तयार होईल आणि ती खूप सकारात्मकतेची बिलीफ सिस्टीम असेल. हे तुम्ही एकदा करून बघा. त्यामुळे काय होईल, की कविवर्य मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे बघा, सांगा कसं जगायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा. आणि गाणं म्हणत जर का आपल्याला जगायचं असेल, स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरचं टिकवायचं असेल, तर आपल्याला स्वीकार ही वृत्ती नक्कीच स्वागतार्ह आहे. म्हणजे स्वीकार ही वृत्ती आपल्याला अंगी आता बाणवायची आहे. स्वीकाराचे फायदे किती आहेत ते बघा बरं का. आपण आत्ता खरं तर बघितलं आहे, पुन्हा एकदा रिव्हिजन करूया की स्वीकाराचे फायदे कोणते आहेत. तर एखाद्या व्यक्तीकडून आपण दुखावलेच जाणार नाही. म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती आपल्याशी समजा वाईट बोलली आपल्याला किंवा चुकीचं बोलली असेल, तर आपण त्या व्यक्तीकडनं दुखावलं जाणार नाही. कारण आपण याचा स्वीकार केला आहे की ती व्यक्ती माझ्यापासून वेगळी आहे, ती माझ्यासारखी नाही आहे, आपण सेम नाही आहोत, आपण डिफरंट आहोत. हे जेव्हा आपण 100% स्वीकार करू ना, तेव्हा त्या व्यक्तीकडून जर का आपण दुखावले जाणार असू, तर आपल्याला ते दुःख होणार नाही. त्यामुळे इथे 100% स्वीकार हा आला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की त्या व्यक्तीचा तसा तो संस्कार आहे. दुसरी एक फायदा तो आपण बघितला, परत एकदा रिपीट करते, की कोणतीही परिस्थिती आली तर त्या परिस्थितीचा, जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा 100% स्वीकार झाला, तर त्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी आपण योग्य, समर्थ, अचूक निर्णय घेऊ शकतो. आणि त्यामुळे आपलं मनही स्थिर होतं आणि आपले योग्य निर्णय आपण घेऊ शकतो आणि आपल्याला एक अचूक दिशा, योग्य दिशा जीवनाकडे पाहण्याची मिळते आणि आपल्यात सकारात्मक एनर्जी पण वाढेल आणि आपल्यामध्ये चांगले बदल घडू शकतात. स्वीकाराचा अजून एक फायदा असा आहे की ते आत्ता आपण बघितलं की मन आपलं स्थिर राहण्यास मदत होते, माइंड स्टेबल होतं. माइंड स्टेबल झालं की आपली जी परखण्याची शक्ती आहे, म्हणजे काय योग्य आहे काय अयोग्य आहे, ही परखून घेण्याची जी शक्ती आहे ती आपल्यामध्ये येते
आणि परखून घेण्याची शक्ती आली की आपल्याला निर्णयशक्ती पण आपली वाढते. निर्णयशक्ती आपली वाढली तर आपण सामना त्या परिस्थितीशी किंवा त्या कुठल्याही गोष्टीची, घटनेशी सामना करण्याची शक्ती पण आपली वाढू शकते. आणि आपला आत्मविश्वास खूप वाढतो. हा खूप महत्त्वाचा फायदा आहे. स्वीकार केल्याने आपल्यातला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्यातली आपल्याला क्षमता पण कळायला लागते. आपल्यातली गुण पण वाढीस लागतात. हा एक अजून एक फायदा आहे. स्वीकारी वृत्ती जर का आपण अंगी बाणवली तर. स्वीकार आला की मनातलं द्वंद्व जे आहे ते संपायला लागतं. मनातल्या मनात आपण एक द्वंद्व करत असतो. हे करू का नको करू, ते करू का नको करू, हा निर्णय घेऊ का नको घेऊ. तर हे द्वंद्व हळूहळू संपायला लागतं आणि आपण योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम बनायला लागतो. म्हणून स्वीकार हा नक्कीच, स्वीकाराची शक्ती आपण आता वाढवायची आहे. आणि खूप महत्त्वाचा स्वीकार केल्याने जो फायदा होतो तो म्हणजे आपण प्रसन्नचित्त आत्मा बनतो. प्रसन्नचित्त म्हणजे काय, की ज्याला कुठलेही प्रश्न पडत नाहीत. प्रश्न म्हणजे हे असं का झालं, हे का झालं, हे माझ्या बाबतीतच का झालं, ते असं कसं झालं, तर असे प्रश्न आपल्याला आता पडत नाहीत. कारण आपण त्या गोष्टीचा स्वीकार केलेला असतो आणि तो सुद्धा 100% केलेला असतो. त्यामुळे आपण प्रश्नचित्त आत्मा बनण्याच्या ऐवजी आपण इथे प्रसन्नचित्त आत्मा बनतो आणि त्या प्रसन्नचित्ततेमुळे आपल्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य हे टिकून राहतं. बघा, हे मला हळूहळू जमायला लागलं आहे प्रॅक्टिसने. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे तुम्ही पण करून बघा. हां, मी अनुभव घेते, तुम्ही पण अनुभव घेऊन बघा. आणि अनुभव जर का घेतला आपण तर आपल्यामधला जो सकारात्मक बदल झालेला आहे तो कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करू शकता. सो ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. आवडलं तर नक्कीच लाईक करा. थँक्यू. धन्यवाद.